अश्विनी भाग 2। अश्विनी पटापट सगळं आवरत होती। आज तिला ऑफिसमध्ये जाऊन भरपूर काम होतं। तिने जेवण बनवलं आणि चहा टाकला। तेवढ्यात कमलाबाई घंटी वाजवत आणि तोंडात मंत्र पुटपुटत आल्या। त्या देवाकडे कमी आणि अश्विनीकडे जास्त बघत होत्या। अश्विनीचं झालं मग ती आवरायला गेली। ती जेव्हा आवरून आली तेव्हाही कमलाबाई देवाची पूजाच करत होत्या। त्यांनी तिच्याकडे पाहिलं। तिने आकाशी कलरची साडी नेसली होती, त्यावर मॅचिंग इयरिंग्स आणि हातात छोटं घड्याळ। ती तिची पर्स भरत होती। कमलाबाईंनी तिच्याकडे बघून नाक मुरडलं। बाबा, मला आज थोडा उशीर होईल। आज रात्री क्लायंट मीटिंग आहे। अश्विनी दिलीपरावांना चहा देत म्हटली। हो ठीक आहे, मी सांगेन हो तुझ्या सासूला, पण जास्त रात्र करू नकोस। काही प्रॉब्लेम असेल तर फोन कर, दिलीपराव म्हटले। मग अश्विनी लगेच घरातून बाहेर पडली। हिला एवढ्या उशिरा कसली कामं करायची असतात म्हणते मी। कमलाबाई हॉलमध्ये आल्या आणि पेपर वाचणाऱ्या दिलीपना म्हटल्या, कमला, कशाला तिला पिडत असतेस? जरा तिच्याशी प्रेमाने वागत जा। अगं, तुझी मुलगी असती तर तू काय तिच्याशी अशीच वागली असतीस का? दिलीपराव चहाचा घोट घेत म्हटले। तुम्ही गप्प बसा। मी तिची सासू आहे, सासू सारखंच वागते। नाहीतर तिला शंका येईल की मी तिची सासू नाहीये ते। कमलाबाई म्हटल्या आणि एकदम थांबल्या। अगं, काय बोलतीयस? पुन्हा असलं काही बोलू नकोस, भिंतींना पण कान असतात। दिलीपराव लगेच म्हटले आणि त्या दोघांनी तो विषय तिथेच संपवला। इकडे अश्विनी लिफ्ट समोर उभी होती। लिफ्ट येताच ती आतमध्ये गेली आणि त्याच वेळी अबीर पण तिच्या शेजारी येऊन उभा राहिला। आज तिने त्याच्याकडे बघितलं आणि स्माईल केलं, पण त्याचा चेहरा निर्विकार होता। मग तिनेही दुर्लक्ष केलं। ती तिच्या ऑफिसमध्ये आली आणि कामाला लागली। आशू, अगं चल, बॉसने आपल्याला बोलावलंय, नीता म्हटली आणि मग अश्विनी तिच्यासोबत बॉसच्या केबिनमध्ये गेली। अश्विनी, नीता, या बसा। त्यांचा बॉस विनय चेअर दाखवत म्हटला। त्या दोघी बसल्या। तुमच्या दोघींसाठी माझ्याकडे एक नवीन प्रोजेक्ट आहे। एक विलाचा आर्किटेक्चर डिझाईन करायचंय। खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांना जर पसंत पडलं तर पैसे पण भरपूर मिळतील। तुमचा जुना प्रोजेक्ट, त्याच्या पण क्लायंटने तुमची फायनल डिझाईन बघायला आज बोलावलंय। तर तो एकदा संपला की हा प्रोजेक्ट तुम्ही दोघी सुरू करू शकता। विनय त्यांना क्लायंट डिटेल्स देत म्हटला। अश्विनीने कार्ड घेतलं आणि त्यावरचं नाव वाचलं, डॉक्टर अबीर पटेल। अश्विनीच्या ओठांवर हलकी स्माईल पसरली। विनयने ते बरोबर ओळखलं। अश्विनी, काय झालं? आज मूड चांगला आहे का? नाही, काही नाही, अश्विनी हसत म्हटली। आज लंचला मला कंपनी द्याल का? ऍक्च्युली मी माझा टिफिन विसरलोय, सो मला रेस्टॉरंटमध्ये जावं लागेल। एकट्याला जाणं कसं तरी वाटतंय, तुम्ही याल का? विनयने अश्विनीकडे पाहत विचारलं। अश्विनीला थोडा संकोच वाटला, पण विनय तिचा बॉस होता म्हणून शेवटी तिने होकार दिला। त्या दोघी केबिनमधून बाहेर आल्या आणि नीता तिला चिडवायला लागली। आशू, किती दिवस मी तुला सांगत होते की या विनयला तू आवडतेस। बघ, आज शेवटी त्याने तुला लंचसाठी विचारलंच। नीता डोळा मारत म्हटली। नीता, अगं कॅज्युअली बोलावलंय। तू ना फार विचार करतेस। आणि हो, मी विधवा आहे, मला एक मुलगी आहे, हे विसरू नकोस, अश्विनी म्हटली। यावेळी तिच्या आवाजात थोडी वेदना जाणवत होती। हे चिल ना, आजकाल दुसरं लग्न करणं कॉमन आहे आणि विनय सर चांगले आहेत, नीता म्हटली। आणि अश्विनीने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं। चल आता काम कर, अश्विनी म्हटली आणि ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली। अबीर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला आणि त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला। त्याच्या फोनवर मिस कॉल दिसत होते। त्याने फोन पाहिला आणि नंबर डायल केला। हॅलो, समोरून एका छोट्या मुलाचा आवाज आला आणि अबीरच्या ओठांवर छोटंसं स्माईल आलं।
हॅलो चॅन, व्हॉट्सअप? अबीरने त्याचा कोट काढून चेअरवर ठेवत विचारलं. डैडी, आई मिस यू. आय मिस यू टू बेबी. आप घर कब आओगे? हेट, मुझे वहां से यहाँ आकर सिर्फ 3 दिन हुए हैं. ओके, आई विल टॉक टू यू लेटर बेबी. मुझे अभी थोड़ा काम है. ओके? डैडी, आप मुंबई से मेरे लिए क्या लाओगे? बोलो ना. तुम्हें जो भी चाहिए बता दो, मैं भिजवा दूंगा. ओके? नाउ डैडी हैव टू गो. बाय बच्चा, लव यू. अबीर म्हटला आणि त्याने फोन ठेवून दिला. ओह, डॉक्टर अबीर? समोरून थोडा आश्चर्यचकित करणारा आवाज आला आणि अबीरने दाराकडे पाहिलं. दारात डॉक्टर शोभना थोडी शॉक होऊन त्याच्याकडे बघत होती. येस डॉक्टर शोभना, व्हॉट्स द मॅटर? अबीरने गोंधळून विचारलं. तुमचं लग्न झालंय? शोभनाने अडखळत विचारलं. अबीर हसला. नो डॉक्टर शोभना, माझं लग्न अजून झालं नाहीये. मग तो मुलगा? शोभना अजून काहीतरी बोलणार तेवढ्यात एक पिऊन धावत आला. डॉक्टर अबीर, एक सिरियस केस आली, तुम्हाला बोलावलंय. पिऊन म्हटला. अबीर लगेच त्याचा कोट घेऊन उठला आणि धावत गेला. इकडे शोभनाने मनातच आनंद व्यक्त केला. अबीरचं फोनवरचं बोलणं ऐकून तिला वाटलं होतं की त्याचं लग्न झालंय, पण त्याने सांगितल्यावर तिला थोडा आनंद झाला. शेवटी तिला तो आवडत होता. पण मग तो मुलगा त्याला डॅडी का म्हणत होता? लग्नाच्या अगोदरच मुलगा आहे का याला? शोभना विचार करत होती. ही गोष्ट अबीरशिवाय दुसरं कोणी सांगू शकणार नव्हतं आणि त्याला असं विचारणंही चांगलं दिसलं नसतं. तिने इग्नॉर केलं आणि तिच्या कामाला गेली. लंच ब्रेकच्या वेळी अबीर आणि राज दोघंही जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. या 3 दिवसात अबीर आणि राज थोडेफार चांगले फ्रेंड्स झाले होते. अबीर ओनर असूनही सगळ्यांसोबत व्यवस्थित वागत होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणालाच काही प्रॉब्लेम येत नव्हता. नर्सेस आणि महिला डॉक्टर तर आधीच त्याच्यावर फिदा होत्या. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये रुळायला जास्त वेळ लागला नाही. डॉक्टर अबीर, आपण त्या टेबलवर बसूया. राज एका कोपऱ्यातल्या टेबलकडे इशारा करत म्हटला. दोघंही त्या टेबलवर जाऊन बसले. तेवढ्यात अबीरचा फोन वाजला. स्क्रीनवरचं नाव बघून त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स थोडे विचित्र झाले. राज, तू ऑर्डर कर, मी आलोच. अबीर म्हटला आणि बाहेर आला. त्याने फोन रिसीव्ह केला. हॅलो, हा डॅड. हाय अबीर, व्हॉट्सअप? अबीरचे डॅड म्हटले. आय एम फाईन. अबीर म्हटला आणि त्याचं लक्ष समोर गेलं. समोर अश्विनी एका माणसासोबत हसतच लंच करत होती. अचानक त्याच्या चेहऱ्यावर थोडे रागीट एक्सप्रेशन्स उमटले. मनात उगीच वेगवेगळे विचार येऊ लागले. अबीर, वो कंपनी में थोडा... अबीरचे पप्पा आणखी काही बोलणार तेवढ्यात अबीरने त्यांना अडवलं. डॅड, मी आधीच बोललो होतो, ती कंपनी बंद झाली तरी मला काहीच फरक पडणार नाही. आणि प्लीज मला पुन्हा त्यात ओढू नका. अबीर म्हटला. लेकिन अबीर, ये कंपनी तुमने शुरू की है और तब से अब तक फायदे में ही चल रही है. थोड़ा ध्यान दोगे तो... अबीरचे पप्पा म्हटले. डॅड प्लीज, मला थोडं काम आहे, मी तुमच्याशी नंतर बोलतो. अबीर अजूनही अश्विनीच्या टेबलकडेच बघत होता. ओके बेटा, मराठी अच्छी बोलने लगे हो, मतलब पहले से काफी अच्छा बोलते हो. लेकिन अब... अबीरचे पप्पा म्हटले. डॅड बाय. अबीर म्हटला आणि त्याने फोन ठेवला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अश्विनीकडे बघण्याच्या नादात आत्तापर्यंत तो त्याच्या डॅडशी मराठीमधून बोलत होता. त्याने एक दीर्घ श्वास सोडला. त्याने पुन्हा एकदा त्या टेबलकडे कटाक्ष टाकला आणि मग तो त्याच्या टेबलवर येऊन बसला. मग त्यानेही ऑर्डर केलं. मनात असूनही तो अश्विनीच्या टेबलकडे जाणारी त्याची नजर रोखू शकत नव्हता. ती हसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. समोरचा माणूस तिच्या ओळखीचा असावा. राज, तुझं खाऊन झालंय का? अबीरने विचारलं. राजची डिश केव्हाच आली होती आणि तो खात होता. हो झालंय, पण तुमची ऑर्डर अजून बाकी आहे ना? राज म्हटला. लिव्ह इट, मी कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाईन.
अबीर म्हटला आणि उठून बिल पे करायला गेला. राजने एकदा अश्विनीच्या टेबलकडे पाहिलं. अबीर सारखा त्या दिशेला पाहत होता. हे तो आल्यापासून नोटीस करत होता. पण तो काही बोलला नाही आणि अबीरच्या मागे बाहेर पडला. इकडे अश्विनीला सारखी एखादी नजर आपल्याला रोखून बघते असं वाटत होतं. पण तिला शेवटपर्यंत कळलं नाही आणि आत्ताच तिला कोणीतरी ओळखीची व्यक्ती समोरून गेल्यासारखी वाटली. तिने पाहिलं पण पाठीमागून काहीच ओळखू आलं नाही. मग तिने नाद सोडून दिला. अश्विनी, मी ऐकलंय की तुझा नवरा लग्नानंतर लगेच गेला. विनयने अडखळत विचारलं. खरं तर त्याला तिला हे सगळं अगोदरच विचारायचं होतं, पण कधी चान्सच मिळाला नव्हता. आज त्याने मुद्दाम तिला लंचसाठी बोलावलं होतं, तिच्याशी थोडी जवळीक वाढवण्यासाठी. तो 1 वर्षापूर्वीच ऑफिसमध्ये बॉस म्हणून आला होता. तेव्हापासून त्याला अश्विनीमध्ये इंटरेस्ट वाटत होता. पण त्याला जेव्हा कळलं की ती विधवा आहे, तेव्हा त्याचं मन तिला ॲक्सेप्ट करायला कचरत होतं. शेवटी एखाद्या विधवा बाईला एखादा तरुण कसा ॲक्सेप्ट करेल? आणि त्याने केलं तरी फॅमिली कशी ॲक्सेप्ट करेल? पण या 1 वर्षात त्याला अश्विनीचा स्वभाव खूप चांगला वाटायला लागला होता. आणि मग शेवटी ट्राय करायला काय हरकत आहे, असा त्याने विचार केला. हो, अश्विनी निर्विकारपणे म्हटली. अच्छा, मग घरात कोण कोण असतं? माझे सासू सासरे आणि माझी मुलगी. सध्या ती माझ्या आईजवळ आहे, अश्विनी म्हटली. मुलगी आहे हे ऐकून विनयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स थोडे बदलले, पण तो लगेच सावरला. अच्छा, मुलगी केवढी आहे? 4 वर्षांची आहे. ओ, मग शाळेत जात असेल ना? हो, ती ज्युनियर KGला आहे. आई राहते तिथेच एका किंडरगार्टनमध्ये जाते. नेक्स्ट इयर इकडे आणायचा विचार करतीये. अच्छा, गुड. विनय हसत म्हटला. त्याला आणखी बरंच काही बोलायचं होतं, पण कसं बोलायचं ते कळत नव्हतं. मग त्याने आवर्त घेतलं. दोघांचं लंच झालं आणि मग अश्विनी ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्या आल्या नीता तिच्या जवळ आली. हे आशू, अगं त्या वकील क्लायंटचा फोन आला होता. आज रात्री हॉटेलमध्ये डिस्कशनसाठी आणि डिझाईन बघण्यासाठी बोलावलंय. नीता म्हटली. ओके, गुड. आपण दोघी जाऊया, अश्विनी म्हटली. नीता तिच्याकडे निरखून बघत होती. काय ग, काय झालं? अशी का बघतीयस? अश्विनीने स्वतःच्या चेहऱ्याला हात लावत विचारलं. काय नाही, विचार करतीये. विनय सर काही बोलले का तुला? नीता मिश्किलपणे म्हटली. काय बोलणार? अश्विनीने निर्विकारपणे विचारलं. प्रपोज वगैरे? नीता डोळा मारत म्हटली. नीता, शट अप. त्यांनी असंच कंपनी म्हणून लंचसाठी नेलं होतं. तू तुझं डोकं जास्त चालवू नकोस. अश्विनी थोडी ओरडली. नाही चालवत, पण त्यांनी विचारलं तर होकार दे. आरोहीला पप्पा मिळतील. यावेळी नीता थोडी सिरियसली म्हटली. पण अश्विनीने तिच्या डेस्ककडे इशारा करून जायला सांगितलं. ती जाताच अश्विनीने तिचा फोन चेक केला. फेसबुक मेसेंजरवर मेसेज आला होता. हे आशू, लंच झालं का? अश्विनीने तो मेसेज पाहिला. आरती ना
होतं ना? अश्विनीने पुन्हा एकदा नीताला विचारलं. त्या दोघी आत्ताच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्या होत्या. त्यांच्या क्लायंटनी त्यांना तिथे बोलावलं होतं. अजूनही त्या गेटमध्येच होत्या. थांब, मी एकदा त्याला कॉल करून बघते, नीता म्हटली आणि तिने कॉल केला. तिचं काहीतरी बोलणं झालं आणि मग तिने फोन ठेवला. आशू, आपण आतमध्ये जाऊन बसूया. ते थोड्या वेळात येतीलच. त्यांनी प्रायव्हेट केबिन बुक केलीये. तिथे जाऊन विचारूयात आपण, नीता म्हटली आणि मग दोघी आतमध्ये गेल्या. वेटरने त्यांना त्यांची केबिन दाखवली. मग त्या दोघी तिथे बसल्या. बाहेर काहीतरी दंगा सुरू होता. बहुतेक काही लोक एकत्र मज्जा करायला आल्यासारखे वाटत होते. ए आशू, चल ना, थोडा वेळ बाहेर बघून येऊयात. किती एन्जॉय करतायत ते लोक. नाहीतर आपल्या ऑफिसमध्ये कधीच पार्टी होत नाही, नीता बाहेर डोकावत म्हटली. त्यांनी दार ओपन ठेवलं होतं, त्यामुळे त्यांना थोडंसं दिसत होतं. नीता, अगं दुसऱ्यांची पार्टी येते. आपण असं कसं जायचं तिथे? बस इथेच. आपला क्लायंट आला तर उगीच शोधत बसेल, अश्विनी म्हटली. पण नीताला मात्र कधी एकदा बाहेर जाऊन बघतोय असं झालं होतं. तू इथेच थांब, मी आलेच बघून. क्लायंट आली तर मला कॉल कर, नीता म्हटली आणि बाहेर पडली. ती बरोबर जिथे पार्टी होती त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. समोर 20 ते 25 व्यक्ती मस्त पार्टी एन्जॉय करत होत्या. त्यात काही लेडीज पण होत्या, काही तरुण होते आणि जे थोडे वयस्कर होते ते लोक बसून बाकीच्यांना बघत होते. नीता बघता बघता तिची नजर एके ठिकाणी गेली आणि तिला आनंद झाला. सोबत शॉकही बसला. तोच मुलगा होता ज्याला तिने अश्विनीच्या बिल्डिंगमधून बाहेर जाताना बघितलं होतं. त्याच्या आसपास 2-3 मुली पण दिसत होत्या. तिच्या मनात आलं, जाऊन ओळख वाढवूयात का? मग लगेच तिने तिचा विचार अंमलात आणला आणि ती अबीरच्या दिशेने गेली. हाय, नीताने ग्रीट केलं. अबीरने तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहिलं. मे आय नो यू? ॲक्च्युली मी अश्विनीची फ्रेंड आहे. ते तुम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहता ना? मी आर्किटेक्ट आहे. नीताला आणखी काही बोलायचं कळत नव्हतं. ओके, अबीर फक्त एवढंच म्हटला आणि पुन्हा ड्रिंक प्यायला लागला. केवढा ॲटिट्यूड दाखवतोय. साधं स्वतःचं नाव पण सांगत नाहीये. नीता मनातच विचार करत होती. तेवढ्यात तिथे दुसरा एक मुलगा आला. डॉक्टर अबीर, आणखी ड्रिंक घेऊयात का? तो मुलगा म्हटला. तेवढ्यात त्याची नजर नीतावर पडली. हे, तुम्ही इथे कोणाला शोधताय का? काय? तिने थोडं अविश्वासाने विचारलं. अगं हो, सकाळी विनय सरांनी ज्या क्लायंटबद्दल सांगितलं ना, त्याचं नाव डॉक्टर अबीर पटेल आहे. म्हणजे तोच आहे. सो तू लगेच असं भेटायला नव्हतं जायला पाहिजे. आपण कॉल करून उद्याची अपॉइंटमेंट घेऊयात.
अश्विनी म्हटली. शिट यार, मी काय गोंधळ घातलाय. आता मी त्याला कसं फेस करू? नीता डोक्याला हात लावून बसली. तेवढ्यात दारातून एक मध्यम मंद संगीत सुरू होतं. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. हे गाणं गिटारवर हळूहळू वाजत होतं आणि नशेत असलेल्या लोकांना जास्तच नशा चढत होती. डॉक्टर अबीर, चला ना, तुम्ही पण डान्स करा. शोभना नाचत अबीरजवळ आली आणि त्याला डान्ससाठी बोलावू लागली. नो डॉक्टर शोभना, आय डोंट लाईक इट, अबीर म्हटला. मग शोभना एकटीच नाचायला गेली. डॉक्टर अबीर, एनिथिंग स्पेशल अबाउट दॅट गर्ल? राजने अबीरला विचारलं. व्हॉट? विच गर्ल? अबीरने गोंधळून विचारलं. तीच जिच्यावरून तुमची नजर हटत नाहीये. अजूनही तुम्ही तिच्याकडेच पाहताय. दुपारी पण पाहत होतात. आणि आता जी मुलगी आली होती ती त्या मुलीची फ्रेंड आहे बहुतेक. राज गेटमध्ये उभा असलेल्या अश्विनीकडे आणि नीताकडे इशारा करत म्हटला. नथिंग लाईक दॅट. अबीर निर्विकारपणे म्हटला. तुम्ही तिच्यात इंटरेस्टेड आहात का? शी इज ब्युटिफुल, स्पेशली तिच्या गालावरची खळी हसताना खूपच छान दिसते. अगदी आलिया भटला पण मागे टाकेल त्या बाबतीत. राज अश्विनीकडे बघत म्हटला. अजून अश्विनी आणि नीता त्याच माणसाशी गेटवर काहीतरी बोलत होत्या. शी जस्ट लुक्स लाईक माय फर्स्ट लव्ह. अबीर दूर कुठेतरी पाहत म्हटला. ओ, मग आता ती मुलगी, आय मीन तुमचं फर्स्ट लव्ह कुठे? राजने विचारलं. आय डोंट नो. अबीर अजूनही दूर कुठेतरी बघत होता. डू यू मिस हर? राजने विचारलं. अबीर थोडा हसला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि मग तो बाजूला गेला. राजने एकदा गेटकडे पाहिलं. नीता त्याच्याकडे बघत होती. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. मग तो पण तिच्याकडे बघायला लागला. ती थोडी पुढे गेली आणि पुन्हा मागे वळली आणि यावेळी तिने हात वर करून त्याला मधलं बोट दाखवलं आणि वाकुल्या दाखवत निघून गेली. राज शॉक होऊन फक्त बघत होता. हसण्याच्या आवाजाने तो भानावर आला. त्याचे काही डॉक्टर साथीदार हसत होते. डॉक्टर राज, तोडीस तोड भेटली की तुला? रोहन हसू दाबत म्हटला. त्या सगळ्यांनी बहुतेक नीताने दाखवलेलं बोट पाहिलं होतं. राजच्या चेहऱ्यावरचा राग क्षणात छोट्याशा स्माईलमध्ये बदलला. त्याने नीता गेलेल्या दिशेला एकदा पाहिलं आणि मग केसातून हात फिरवला. अश्विनी आणि नीताला आज लेट झाला होता. अश्विनी तर सारखी घड्याळात बघत होती. नशीब ती सकाळीच रात्रीचं पण जेवण बनवून आली होती, कारण आज उशीर होणार होता. फक्त चपात्या बनवायच्या बाकी होत्या. आशू, अगं मला नाही वाटत की आज आपण 10च्या आत घरी असू. नीता घड्याळात बघत म्हटली. तेवढ्यात अश्विनीचा फोन वाजला. स्क्रीनवर बाबांचं नाव झळकलं. तसा तिने तो रिसीव्ह केला. हॅलो, हां बाबा. हो, मी बसची वाट बघतीये, येतेच मी, अश्विनी म्हटली आणि तिने फोन ठेवून दिला. तुझ्या सासऱ्याचा फोन होता का? नीता म्हटली. काय ग, तुझी सासू फारच खाष्ट आहे ना. आता आज तर एवढ्या उशिरा गेल्यावर बोंबलेल ना तुला. ते तर रोजचंच आहे, अश्विनी उदासपणे म्हटली. तू पण बोलत जा ग. मी जर तुझ्या जागी असते ना, चांगलीच अद्दल घडवली असती तिला. एकतर बाहेर काम करा आणि पुन्हा घरी जाऊन पण काम करा. तिचे काय हातपाय मोडलेत का? घरातलं थोडं काम करायला काय हरकत आहे? नाहीतर मग बाई ठेवायची कामाला. स्टुपिड कुठली.
नीता रागात म्हटली. नीता, अगं असं बोलू नये. तू गप गा आशू. तू अशी आहेस ना म्हणून तिचं भावतंय. बरं, ते जाऊ दे. बस कधी येते कोणाला तरी विचारूयात का? खूप लेट झालाय ग, अश्विनी म्हटली आणि शेजारच्याच माणसाला तिने बसबद्दल विचारलं. नीता, अगं हे म्हणतात की 10 शिवाय बस नाही, अश्विनी टेन्शनमध्ये बोलली. मग आता काय करायचं? नीताने विचारलं. रिक्षा बघूयात का, अश्विनी म्हटली. तेवढ्यात एक ब्लॅक कलरची पॉश गाडी त्या दोघींच्या समोर येऊन उभी राहिली. त्या दोघी आणि आजूबाजूचे सगळेच त्या गाडीकडे बघू लागले. गाडीची फ्रंट काच खाली झाली आणि एक हँडसम चेहरा बाहेर आला. मी घरीच चाललोय. डू यू वॉन्ट टू कम? अबीरने विचारलं. अश्विनीला नाही म्हणायचं होतं, पण सासूचा चेहरा डोळ्यापुढे येताच तिने नीताचा हात पकडला. नीता, चल, ते सोडतील तुला पण, अश्विनी म्हटली. नीताने गोंधळून आधी होकारार्थी, मग नकारार्थी आणि मग फायनली होकारार्थी मान हलवली. अश्विनी पुढच्या सीटवर जाऊन बसली तर नीता मागच्या सीटवर बसली. गाडीमध्ये पूर्ण शांतता होती. दोघींना अनकम्फर्टेबल फील होत होतं, पण आता काहीच पर्याय नव्हता. नीता तर एकदमच अवघडून बसली होती. तिला मगासचा हॉटेलमधला किस्सा आठवत होता. नशीब तो दुसरा डॉक्टर इथे नाहीये, तिने मनातच विचार केला. अश्विनीने अबीरकडे पाहिलं. तो निर्विकारपणे गाडी चालवत होता. तिला सकाळी विनयने दिलेला प्रोजेक्ट आठवला आणि मग काहीतरी बोलायचं म्हणून तिने विषय काढला. डॉक्टर पटेल, सकाळीच आम्हाला तुमचा प्रोजेक्ट मिळालाय. मी अश्विनी आणखी पुढे काही बोलणार तेवढ्यात अबीरने तिला अडवलं. ॲक्च्युली आय एम रिअली व्हेरी एक्झॉस्टेड. कॅन वी टॉक टुमॉरो? अबीर रस्त्यावर बघत म्हटला. ओह, ओके, नो प्रॉब्लेम, अश्विनी म्हटली आणि बाहेर बघत बसली. मागे नीताने डोळे गोल गोल फिरवून अबीरकडे पाहिलं. थोड्याच वेळात नीताचा स्टॉप आला तशी ती उतरली. जाताना अबीरला हलकेच हसून थँक्स म्हटली. आता गाडीमध्ये ते दोघंच होते. अश्विनीला जास्तच ऑकवर्ड फील होत होतं. मग तिने फोन काढला तर नीताचा मेसेज आला होता. आशू, त्या मिस्टर ॲटिट्यूड, मिस्टर ॲरोगंट सोबत सांभाळून जागं आणि पोहोचल्यावर मेसेज कर. लव्ह यू बेबी. अश्विनीला थोडं हसू आलं. नीताने अबीरला काय काय नावं दिलीये, पण तिने ते कंट्रोल केलं आणि पुन्हा समोर बघत बसली. पण आता तिला अचानक असं वाटत होतं की गाडीचा स्पीड मगाशी होता त्याच्यापेक्षा कमी आहे. अश्विनीने घड्याळात पाहिलं. 9:30 झाले होते. आता कमलाबाई कालीमातेचं उग्र रूप घेणार. आशू, आज तुझा महिषासूर होणार आहे. किती लेट केला, काय करते एवढा वेळ, आम्ही काय खायचं, जेवण कधी देणार? ओह, किती आणि काय काय ऐकावं लागेल देवच जाणे. अश्विनी मनातच विचार करत होती. तेवढ्यात तिला लांबूनच तिची बिल्डिंग दिसायला लागली. डॉक्टर पटेल, प्लीज इथेच थांबवा, मी इथून जाते. बिल्डिंगपासून थोड्याच अंतरावर अश्विनीने गाडी थांबवायला सांगितली. आर यू शुअर? अबीरने थोडं आश्चर्याने विचारलं. हो, म्हणजे बिल्डिंगमधून कोणी मला तुमच्यासोबत पाहिलं तर उगीच. अश्विनी पुढे काही बोलली नाही, पण अबीरला समजलं की तिला काय म्हणायचं होतं ते. त्याने बटन दाबलं तसं दार उघडलं गेलं. थँक्यू सो मच, अश्विनी म्हटली आणि पटकन निघून गेली. अबीर तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे थोडा रागाने बघत होता. ती दिसेनाशी होताच त्याने गाडी सुरू केली आणि पार्किंगमध्ये गेला. इकडे अश्विनीने थोडं पळतच तिचा फ्लॅट गाठला आणि मनातच देवाचं नाव घेऊन बेल वाजवली. सासऱ्यांनी दार उघडलं. अश्विनीला जरा बरं वाटलं. तिने त्यांच्याकडे पाहून स्माईल केलं. पटकन रूममध्ये जाऊन फ्रेश हो, तुझी सासू बाथरूममध्ये, सासरे हळू आवाजात म्हटले. तशी अश्विनी पळतच तिच्या रूममध्ये गेली. थोड्याच वेळात ती पुन्हा बाहेर आली आणि किचनमध्ये पळाली. पण तोपर्यंत कमलाबाई बाहेर आल्या होत्या आणि त्यांनी तिला पाहिलं होतं. महाराणी साहेब, पाहिलंय हो मी तुम्हाला. पटकन जेवण गरम कर, चपात्या बनवल्यात मी. कसलं काय,
सून असून पण या वयात मला चपात्या कराव्या लागतात. ती पलीकडची जोशी काकू, तिची सून सगळं करते. जोशी काकूला एका भांड्यालाही हात लावू देत नाही. नाहीतर आमची सून बघा किती वाजलेत ते. आत्ता आलीये हापिसातून. काय एवढं काम करते, ते पण इतक्या रात्रीचं. कमलाबाई किचनमध्ये अश्विनीच्या मागे उभ्या राहून बडबड करत होत्या. आई, मी सकाळी सांगितलं होतं की मला उशीर होईल. अश्विनी आमटी आणि भाजी गॅसवर ठेवत म्हटली. अगं पण मी तुला आधीपासूनच सांगतेय, हा जॉब दे सोडून. तू पापड लाटायला येत जा. पैसे पण मिळतील आणि बाहेरही जावं लागणार नाही. आणि मग असं रात्री बेरात्री फिरावं लागणार नाही. आई, पण मी एवढं चांगलं शिक्षण घेतलंय, ते काही पापड लाटण्यासाठी नाही. अश्विनी आज थोडी वैतागली होती. एकतर दिवसभर काम आणि पुन्हा येऊन हिची बडबड. त्यामुळे तिला थोडं असह्य झालं आणि मग ती बोलली. आता तू मला उलट बोलणार? आणि काय ग, तू सारखी सारखी शिक्षण शिक्षण करत असतेस. शिक्षण न घेता पापड लाटूनही पैसेच मिळतात. पण तुला बाहेर जायची हौस आहे ना. बाहेर गेलं की घरातल्या कटकटीतून मुक्ती. म्हणूनच तू जॉब करतेस. मला काय कळत नाही का? पण एका बाईने घराला प्राधान्य द्यायला हवं. आणि हे तू गेल्या 5 वर्षात थोडंसं सुद्धा केलेलं नाहीयेस. मीच मेली सारखी तुला तुझी जबाबदारी सांगत असते, पण तुला त्याची काहीच कदर नाही. कमलाबाई बडबड करत बाहेर गेल्या. अगं शांत हो, दिलीपराव म्हटले. तुम्ही गप्पा बसाव. कमलाबाईंनी दिलीपरावांना दम भरला तसे ते गप्प बसले. अगं बाई, आता आण लवकर जेवण. पोटातले कावळे ओरडून ओरडून मेले. कमलाबाई म्हटल्या. अश्विनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि जेवण वाढून आणलं. सगळं आवरल्यावर अश्विनी रूममध्ये गेली आणि फोन चेक केला. आरतीचे मेसेजेस येऊन पडले होते. तिने ओपन केलं. हर पल मुस्कुराओ, बड़ी खास है जिंदगी. क्या सुख क्या दुख, बड़ी आस है जिंदगी. ना शिकायत करो ना कभी उदास हो, जिंदा दिल से जीने का एहसास है जिंदगी. शायरी वाचून नकळत अश्विनीच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आली. खाली आणखी मेसेज होता. 2 झुरळा आयसीयू मध्ये. पहिलं, काय मग बेगॉन की पॅरागॉन. दुसरं, अरे नाही रे, मला पाहून त्या घरातली पोरगी इतक्या जोरात किंचाळली की मला हार्ट अटॅक आला. अश्विनीने हसून मान हलवली. ही आरती म्हणजे ना नमुनाच आहे, अश्विनी म्हटली आणि तिने मेसेज टाईप केला. थँक्स आरती, माझा मूड फ्रेश केल्याबद्दल. तिचा मेसेज जाताच आरती ऑनलाईन दिसू लागली. नो थँक्स, जस्ट चिल अँड बी हॅपी ऑलवेज. येस, गुड नाईट आरती. गुड नाईट. मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत उशिरा पोहोचला. इंग्रजीचे सर ओरडले. वाय आर यू लेट? इंग्रजीत सुमार मन्या म्हटला. सर, रस्त्यावर चिखल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला म्हणून उशीर झाला. सर पुन्हा ओरडले. टॉक इन इंग्लिश. हजरजबाबी मन्या म्हटला. सर, देअर वॉट चिखलिफिकेशन ऑन द रोड. काऊज हजबंड केम मारिंग मी शिंगडा, मेड मी लंगडा, सो आय कम लेट. एकदा एका पुणेरी मुलीचा पाय घसरून ती तलावात पडते. ती बचावासाठी ओरडते, वाचवा वाचवा. एक मुलगा आवाज ऐकून येतो. तो म्हणतो, थांब थांब, घाबरू नको, मी रस्सी फेकतो. मुलगी म्हणते, अरे रस्सी नाही दोरी म्हण. आणि फेकतो नाही, टाकतो. मुलगा म्हणतो, मी जातो, आता तू तुझ्या मराठीच्या सरांना बोलव. हे जोक्स वाचून पुन्हा अश्विनी जास्तच हसते आणि मग फोन ठेवून झोपते.